ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्याद्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। आत्तापर्यंत आपण असं बघितलं की देह आणि आत्मतत्व यात अतिशय ढोबळमानाचा फरक असून सुद्धा मनुष्य देहाला मी मानतो यापेक्षा या पलीकडचं मोठं अज्ञान नाही असं आत्तापर्यंत बघितलं। मग आता प्रत्यक्षात अज्ञान काय आहे हे पाहिल्यानंतर सत्य नेमकं काय आहे हे आता पाहायची वेळ आलेली आहे। ब्रह्मैवाहं समशान्तं सच्चिदानन्दलक्षणः न अहं देहः यसद्रूपः ज्ञानम् इत्युच्यते बुधैः। म्हणजे याचं पालुपद असणारे ज्ञानम इत्युच्यते बुधैः। यालाच शहाणे लोक किंवा समजदार लोक
यालाच ज्ञान म्हणतात, यालाच सत्य म्हणतात, असं पलुपद असेल. प्रत्येक वेळी सत्याची लक्षणं सांगितली जातील आणि शेवटी असेल ज्ञानम इति उच्यते बुधैही. यालाच समजदार लोक, शहाणे लोक ज्ञान म्हणतात, खरं ज्ञान म्हणतात. मग आता ही काय काय लक्षणं सांगितली आहेत? ब्रह्म एवाहम समशांतः सच्चिदानंद लक्षणम. मी म्हणजे काय? तर समतोल. मी म्हणजे समतोल. मी म्हणजे शांती. सच्चिदानंद लक्षणं. मी म्हणजे काय? सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे मी. न अहम देहः. हा देह म्हणजे मी नव्हे. ज्ञानम इत्युच्यते बुधैही. आणि ह्यालाच शहाणे लोक सत्य म्हणतात केवळ. म्हणजे हा ह्याचा भाग आहे, शोध घेण्याचा हा भाग आहे. मी म्हणजे शरीर नाही. मग मी म्हणजे कोण आहे? मी एक शून्य आहे का? तर नाही. मग मी म्हणजे नेमका कोण? आता इथं बुध ह्याला म्हणतात. बुधजन म्हणजे शहाणे लोक, समजदार लोक. पण खऱ्या अर्थाने बुध म्हणजे काय माहिती आहे का? ज्ञानी लोक, ज्यांना या सत्याचा अनुभव झालेला आहे. असं सत्याचा अनुभव घेतलेले लोक काय म्हणतात? ब्रह्म एव अहम समशांतः. ब्रह्मच मी आहे. मी समतोल आहे. मी शांत आहे. आपल्याला फक्त काय झालंय, जन्मापासून एकच ज्ञान कळलेलं आहे की मी म्हणजे शरीर आहे. आणि त्याच्यामुळे मी असा, मी तसा, मी हे शिकलेला, मी याचा मुलगा, मी त्याचा नातेवाईक, अशा अनेक आपण स्वतःला लावून घेतो. कारण आपण मी म्हणजे शरीर समजतो त्याला. मी म्हणजे शरीर असेल तर शरीराला हे सगळे संबंध लागू पडतात. आणि ते सगळे संबंध खोटे आहेत. ह्या सगळ्या ज्या भूमिका आहेत, या विश्वामध्ये राहून ज्या सगळ्या भूमिका आपण करतो आहोत,
ते भूमिका करणारा मी कोण आहे हे विचारलेलंच नाही आहे. ते भूमिकांपेक्षा वेगळा असणारा असा मी कोण आहे खरा, तर मी ब्रह्म आहे, मी शुद्ध चैतन्य आहे. वेगवेगळ्या भूमिका घेणारं जे शरीर आहे ते म्हणजे मी होऊ शकत नाही. शरीर मन बुद्धी तिघांच्याही वेगवेगळ्या भूमिका असतात आणि त्या सतत बदलत जातात. पण माझ्या स्वतःमध्ये बदल होत नाही मात्र. म्हणजे या शरीर मनबुद्धीमध्ये जे बदल होतात ते मी प्रकाशित करतो, पण माझ्यामध्ये बदल होत नाहीत त्याच्यामुळे. समुद्र खूप खवळलेला आहे आणि समुद्र खूप शांत आहे. या दोन्ही गोष्टीत समुद्राचं काहीच कौतुक नाही, समुद्रामुळे आपल्याला काहीच कळत नाही आहे. पण ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या फक्त ते चैतन्य तत्व प्रकाशित करतं. की समुद्र शांत आहे हेही तेच प्रकाशित करतं आणि समुद्र खवळलेला आहे हेही तेच प्रकाशित करतं. जो सूर्य समुद्र खवळलेला आहे किंवा समुद्र शांत आहे दोन्ही गोष्टी दाखवतो, त्या सूर्यामध्ये काही बदल होत नाही समुद्राच्या वर येण्यापासून आणि खाली जाण्यापासून. शरीर मन बुद्धीच्या ज्या अवस्था आहेत सगळ्या, मनाच्या अवस्था काय, सुख दुःख, बुद्धीच्या अवस्था काय, यश अपयश, शरीराच्या अवस्था काय, बाल्य तरुण्य वृद्धावस्था, हे सगळ्या ज्या अवस्था आहेत त्याच्यात बदल होतो. पण सगळ्या अवस्था प्रकाशित करणारं जे चैतन्य आहे त्याच्यात बदल होत नाही. म्हणजे काय आहे, कधी आपल्याला वाईट वाटतं, कधी चांगलं वाटतं, मनामध्ये विक्षेप येतात, कधी मनाविरुद्ध घडतं, कधी मनाप्रमाणे घडतं. बुद्धीमध्ये अस्थिरता निर्माण होते, बुद्धी शांत होते. या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या मला जाणवतात, मला त्यांचा अनुभव येतो, असं आहे असं नाही आहे. त्याच्यामुळे मी वेगळा आहे, माझ्यात बदल नाही होत, पण मी ते प्रकाशित करतो. त्यांच्यातले बदल मी प्रकाशित करतो म्हणून काय माझ्यात बदल होतो का, तर अजिबात नाही. मी अलिप्त असतो त्याच्यामुळे. खोलीतल्या वस्तू दिवा प्रकाशित करतो. काही वस्तू जुन्या आहेत म्हणून दिव्याचा प्रकाश जुनाट होऊन जातो का लगेच, तर नाही. म्हणजे जो लाईट, जो दिवा खोलीतल्या वस्तू प्रकाशित करतो आहे तसाच राहतो तो. नवीन चकचकीत वस्तूंमुळे दिव्याचा प्रकाश काही जास्त चकचकीत होत नाही आणि जुनाट वस्तूंमुळे दिव्याचा प्रकाश मंदावत नाही, कारण त्या सगळ्या गोष्टी तो प्रकाशित करत असतो. प्रकाशित करणारा जो आहे
त्याच्यामध्ये कधी बदल होत नाही, तो फक्त प्रकाशित करतो. असं हे जे मी म्हणजे हा देह नाही, असं सुदृढतेने अभ्यास करून समाजातले ऋषी मुनी, ज्ञानी लोक हे डिक्लेअर करतात. काय तर आत्मतत्व हे देह नव्हे, आत्मतत्व हे देह नाही. तर ते काय काय आहे? आत्मतत्व हे समत्व आहे. समत्व या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. समत्व म्हणजे त्याला कशामध्ये फरक दिसत नाही. समत्व बुद्धी प्राप्त होते, त्याला द्वंद्व राहत नाहीत. अजून ते कसं आहे? सम शांती. आत्मतत्व अजून कसं आहे तर शांती आहे. पूर्णपणे नीरव शांतता ज्याला म्हणतात, ती शांती त्याच्यामध्ये आहे. आणि 3 लक्षणं आहेत त्याच्यामध्ये. सत म्हणजे न बदलणारं, शाश्वत टिकणारं सत्य. चित म्हणजे चेतना आणणारं. आणि आनंद स्वरूप ते आहे. अशा 3 गोष्टी आहेत. समत्व या शब्दाचा अर्थ काय? समत्व, समत्व किंवा समतोल म्हणजे पारडं कोणतंही खाली किंवा वर न होणं, पारडं एका पातळीत राहणं, याला म्हणायचं समतोल. मग हा समतोल कसा काय? कशाने तो साधला जाणार आहे समतोल?
कशाचा समतोल? पहिली गोष्ट म्हणजे समतोल कशा कशात साधत असतात. ज्याची लेवल 1 आहे त्याच्यात काय समतोल करणार, नाही का? ज्याच्यात लेव्हल बदलतीये, ज्याच्यात पातळी सारखी बदलतीये, त्याच्यात समतोल करायचा आहे ना. पातळी कशात बदलते आपली? मनाप्रमाणे घडणं, मनाच्या विरुद्ध घडणं, मनाप्रमाणे घडणं, मनाच्या विरुद्ध घडणं, थोडीशी मनाला ठेस पोहोचणं, थोडंसं बरं वाटणं, पातळी बदलण्याची लक्षणं आहेत. मनाप्रमाणे घडणं हेच तर मुळी आपलं यश आहे. त्याच्यासाठी माणूस आटापिटा करतो, जादू करतो, चोरी करतो, काय वाटेल ते करतो, पण यश मिळवतो, आयडिया करतो, लोकांच्या पुढे जायचा प्रयत्न करतो, असं सगळं करतो तो. कशासाठी माहिती आहे? समतोल नसतो त्याला. म्हणून समतोल ज्याला नाही आहे तो फक्त एकच बाजू त्याला हवी असते. ॲक्च्युअल काय माहिती का, या विश्वामध्ये जर समतोल झाला, तुमच्या जीवनामध्ये जर समतोल झाला, तरच आत्मतत्व प्राप्त होऊ शकतं. म्हणजे काय? समतोल झाला तरच आत्मतत्व प्राप्त होऊ शकतं. म्हणजे काय की यश आणि अपयश, अपयश आलेलं आहे छोटंसं, पण ठीक आहे ना, कारणं त्याची लक्षात घेतली आणि आपल्याला कोणीच अडवत नाही, यशाच्या मार्गाने पुढे जायचा प्रयत्न केला, मग यश मिळवलं. स्वातंत्र्य आहेच आपल्याला, नो डाऊट. परंतु व्यवहारिक जगामध्ये अपयश मिळाल्यानंतर एक माणुसकी म्हणून यश मिळवणं ही योग्य गोष्ट आहे, पण अपयश मिळाल्यावर ते पचवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे आपण काय कल्पना करतो माहिती का, माझ्या एकट्याचा खेळ आहे हा सगळा दुनिया म्हणजे, आणि मला मात्र सतत यशच पाहिजे, मला मात्र सतत आनंदच पाहिजे, असं आपण अपेक्षा करतो. समतोल या शब्दाला खूपच महत्त्व आहे. समतोल याचा अर्थ, एक तर अर्थ मी असं सांगितला की अपयश किंवा दुःख पचवण्याची ताकद, आणि ताकद किंवा सामर्थ्य म्हणजे कुठून आणलेलं उसणं अवसान नाही आहे, तर ज्ञानामधून ते आलेलं आहे. ज्ञान काय आहे? एक तर समष्टीचं ज्ञान असं आहे की या समष्टीमध्ये
ज्याच्या त्याच्या कर्मानुसार सतत समतोल होत असतो, समष्टीमध्ये समतोल होतो. ज्यावेळी आपल्याला यश मिळालेलं असतं तेव्हा ते कुठेतरी बॅलन्स करून मिळालेलं असतं, म्हणजे कोणाला तरी अपयश मिळालेलं असतं. म्हणजे समजा आपल्याला 1 युनिट यश मिळालं, तर ते कुणाला तरी 1 युनिट अपयश मिळालेलं असतं, किंवा 2 जणांना हाफ युनिट अपयश मिळालेलं असतं, किंवा 4 जणांना 1/4 युनिट अपयश मिळालेलं असतं. आणि तेव्हा कुठे आपल्याला 1 युनिट यश मिळालेलं असतं. मग ज्यावेळी आपल्याला अपयश मिळतं त्यावेळी आपण सर्वसामान्यपणे काय आपल्यावर परिणाम होऊ शकतो अपयशाचा, पण बॅलन्स तर करता येतो. हे नॉलेज तर आपल्याला असतं ना, की ज्यावेळी आपण यश भोगलं त्यावेळी हा समष्टीमध्ये समतोल झाला आणि काही जणांनी अपयश भोगलं. असंच आहे. हे रेशमासारखे बारीक धागे आहेत आणि ते फक्त इकडून तिकडे खेचले जाण्याचं काम चालू आहे. ज्यावेळी मला समजेल की संपूर्ण विश्व हे आत्मतत्वानेच भरलेलं आहे, त्यावेळी एका आत्मतत्वाजवळ एक आत्मतत्व 2 आत्मतत्व नाही हो, पण आत्मतत्वाच्या एका भागाजवळ यश तर दुसऱ्या भागाजवळ अपयश. मग तिथे मी आणि दुसरा हे राहणारच नाही. एका भागाजवळ दुःख आणि दुसऱ्या भागाजवळ सुख. मग मी आहे, समोरचा आहे, एकाच कॉम्पिटिशनमध्ये आहे. यावेळेस मी 75% पुढे गेलो, त्याच्या पुढच्या वेळेस तो 80% पुढे गेला माझ्या. पण काही नाही, छान झालं, बरं झालं. आत्मतत्वाच्याच एका भागाजवळ यश आहे आणि आत्मतत्वाच्याच दुसऱ्या भागाजवळ अपयश आहे. हे झालं शास्त्र. तर्क काय सांगतो? सगळीकडे माझी समबुद्धी आहे. तर्क असं सांगतो सगळीकडे समबुद्धी आहे. यश अपयश दोन्ही सारखे आहेत आणि शिवाय स्वातंत्र्य. यावेळी अपयश मिळालं, पुढच्या वेळी मी यश प्राप्त करणारच, स्वातंत्र्य तर आहेच. म्हणजे असं काही नाही आहे की त्याच्यापासून आपण रडत बसायचं आहे की आता काय करणार, आमच्या हातात काहीच नाही, असं काही नाही आहे. हा झालं समतोल. पुढची आहे शांती. समतोल जर आला आम्हाला सगळ्या द्वंद्वातून, म्हणजे सगळी जी द्वंद्व आहेत त्यातलं एक जर मुख्य आपल्याला कारण कळलं की काय आनंदच आहे. म्हणजे काय, समजा आईवडील आहेत, एका मुलाला 80% मार्क पडले, दुसरं पण हुशार आहे, त्याने जरा गोंधळ केला, घाई केली, तिला 70% मार्क पडले.
पहा ना यावेळेस असं असं झालं, हा हुशार असून हा मागे पडला वगैरे. आता आईला काय आहे, एक मुलाला चांगले मार्क आहेत तर तिला सुखच आहे, आणि दुसऱ्याला मिळतील, पुढच्या वेळी प्रयत्न केले की मिळतील. आता दुसऱ्याला जास्त आहेत, पहिल्याला कमी आहेत. आईला सारखंच आहे, अरे यावेळी याने जरा लक्ष घातलं, त्याने जरा दुर्लक्ष केलं अभ्यासाकडे. पण दोन्ही काय आहेत, आई म्हणते दोन्ही माझीच रूप आहेत ना ही. मग कधी याला जास्त आणि कधी त्याला जास्त. आणि त्याही दोघांना वाटत नाही की मला जास्त का याला जास्त. बस फक्त फरक आहे थोडासा, एवढं वाटतं. त्यामुळे सगळी ही जर माझीच रूपं आहेत तर कोणालाही यश, कोणालाही अपयश. कोणीही पुढे गेला, कोणीही मागे राहिला, माझीच रूप आहेत सगळी. हा समसमान भाव येणं, हा समतोल ज्ञानामुळे सुद्धा येऊ शकतो. ज्ञानामुळे कसा येणार, तो आपण वेगळा अभ्यास केला होता की हे जे सगळं आहे, सुख दुःख, यश अपयश, या सगळ्या कल्पना आहेत, आत्मतत्वाच्या ठिकाणी कल्पना नाहीत. आणि म्हणून हे सगळं खोटं आहे. या अर्थाने सुद्धा समतोल म्हणजे बॅलन्स विचारांमध्ये येऊ शकतो. त्याच्यामुळे नक्कीच शांती येणार. म्हणजे पहिलंच समतोल आलं पाहिजे, दुसरी ॲटोमॅटिकली शांती येणार. शांती येणं म्हणजे काय माहिती का, मनात कुठल्याही गोष्टीचे आक्षेप न येणं. शांती म्हणजे मनात विक्षेप न येणं, मनात काळजी न वाटणं. सगळीकडे सेल्फच आहे, सगळीकडे आत्मतत्वच आहे, करताय त्याचं काम ते. मग आता काय घाबरायचं. आणि सच्चित आनंद ह्याचाही आपण अर्थ पाहिला. सत्य म्हणजे काय, सत्य. सत्य म्हणजे नित्य, जे कधीही थांबत नाही, कधीही बदलत नाही, ते सत्य. चित्त म्हणजे चैतन्य, ज्याच्यामुळे चैतन्य निर्माण होतं ते चित्त. आणि आनंद स्थिती, परमानंद स्थिती, असं जे आहे त्याला हे ऋषीमुनी, साधना करणारे शहाणे लोक काय म्हणतात, ब्रह्म म्हणतात. आता ज्ञानम इत्युच्यते बुधैः,
ऋषीमुनी लोक याला सत्य म्हणतात, यालाच ज्ञान म्हणतात. यातला दुसरा श्लोक, निर्गुणो निष्क्रियो नित्यो नित्यमुक्तोऽहमच्युतो नाहम देहो यसद्रूपः. न अहम देह, मी देह नाही. का नाही मी देह? कारण देहाला काही नावं न ठेवता म्हटलेलं आहे निर्गुण हा. मी कसं आहे? मला गुण नाहीत. लोक म्हणतात हा आमका हुशार आहे, तो फार गुणी आहे, हा असा आहे, तो तसा आहे, लोक म्हणतात. म्हणजे काय? देहाचे गुण पाहून लोक म्हणतात ना, तो कसा आहे हे ठरवतात. पण त्यांचं काय म्हणणं की मी आत्मा आहे, मी तत्व आहे, मी परब्रह्म आहे. हां, मी परब्रह्म आहे आणि मी निर्गुण आहे. म्हणजे परब्रह्म निर्गुण आहे म्हणून मी निर्गुण आहे. आणि मग जर मी निर्गुण आहे तर मी देह नाही, हे सिद्ध झालं. त्याचं कारण आहे जे गुण दिसतात ते गुण कशात आहेत? ते गुण आहेत देहामध्ये. साधी गोष्ट आहे. अगदी छोट्या छोट्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की आपण उसाचा रस पितो, ग्लासमध्ये उसाचा रस पितो. उसाचा रस कसा आहे? गोड आहे. उसाचा रस कसा आहे? लिंबू घातले, जरा आंबूस छान आहे, बट गोड आहे. उसाचा रस कसा आहे? छान, बर्फ टाकलाय, गार आहे, गार, गोड आहे. हे सगळे जे गुण आहेत ते उसाचे आहेत. पण ग्लास काय म्हणतो? ग्लास म्हणतो मी निर्गुण आहे. ज्या ग्लासामधून तुम्ही रस पिता तो ग्लास निर्गुण आहे. त्याच्यावर परिणाम नाही होत कसलाही. तो गोड नाही, आंबट गोड नाही, की थंड नाही ग्लास, की गरम नाही, तो आहे तसा आहे. निर्गुण निष्क्रिय, निष्क्रिय. या देहाची इंद्रिय माहिती आत आणतात. या देहाची इंद्रिय काही गोष्टी बघतात, ती मनापर्यंत आणून पोचवतात. आज हे हे बघितलं, असं असं झालं, तसं तसं झालं. कान ही इंद्रिय माहिती आत आणतात, काय काय ऐकलं. नाक हे वास, कशाचा वास घेतलं, माहिती आत आणतं.
हा जो देह आहे वेगवेगळ्या क्रिया करतो. इंद्रिय वेगवेगळी क्रिया करतात. कर्मेंद्रिय हात वस्तू पकडतात, काम करतात. पाय चालतात, पळतात, धावतात, चढतात, उतरतात. सगळी इंद्रिय आणि सगळे देहाचे अवयव, मनामध्ये विचार कमी जास्त होतात, सगळे क्रिया करतात. आत्मतत्व म्हणतं मी क्रिया करत नाही. मी फक्त सगळ्या या देहाने केलेल्या क्रिया, देहाच्या वेगवेगळ्या भागांनी केलेल्या क्रिया मी फक्त प्रकाशात आणतो. मी क्रिया करत नाही, मी क्रियेत भाग घेत नाही. माझ्यामुळे क्रिया घडत नाहीत, कारण मी नाही आहे त्या क्रिया घडायला. मी प्रकाशक आहे फक्त. म्हणजे खोलीतल्या वस्तू आहेत ना, दिव्याच्या साह्याने लहान मोठ्या होत नाहीत. जशा असतील तशा त्या प्रकाशात येतात. त्याप्रमाणे हा देह जशा क्रिया करेल तशा त्या प्रकाशात येतात आत्मतत्वाकडून. पण ते आत्मतत्व जे ते क्रिया नाही करत, त्याच्यापासून ते अलिप्तच असतं. निष्क्रिय झालं, निर्गुण झालं. नित्य नित्य कुठे न थांबणार आहे. नित्य आहे, सदैव आहे. शरीर तरी झोपतं, त्यावेळी इंद्रिय थांबतात, मन बुद्धी थांबतात. एखाद वेळी खूप बरं नसलं, श्वास थांबतो, डॉक्टर तो चालू करतात, तरीसुद्धा तोपर्यंत सगळे प्रयत्न होईपर्यंत तो मनुष्य असतो तो, कारण ते चैतन्य निघून गेलेलं नसतं. नित्य आहे तो. आणि नित्य मुक्त अहम अच्युत. नित्य मुक्त. भले हे शरीराने सगळ्यात भाग घेऊ दे, भले हे मनाने सगळ्यात भाग घेऊ दे, भले हे बुद्धीने सगळ्यात भाग घेऊ दे, त्यांना पुन्हा पुन्हा सगळं कार्यरत करण्यासाठी, त्यांना प्रकाशात आणण्यासाठी मी असतोच. परंतु मी कसं आहे, मी मुक्त आहे कशानेही. ते सकाळी चला उठा डबे करायचेत, चला आता उठलंच पाहिजे, हे जे बांधलो गेलोय आपण कर्मांना, ते कोण बांधलं गेलंय? मनाच्या विचारांनी आणि देहाच्या इंद्रियांनी आपण त्या कर्मांना बांधलो गेलोय. परमतत्व बांधलं गेलेलं नाहीये, ते कशानेही बांधलं जात नाही, ते स्वतंत्र आहे.
नित्यमुक्त हा. कशानेही बांधलं जाऊ शकत नाही ते. हे आपण भगवंताच्या चरित्रात नेहमी बघतो. सगळं करतात की दुसऱ्या क्षणाला नामानिराळे. काही केलं नाही. पुढचं लगेच झालेल्या गोष्टीवर काहीही ते विचार करत बसत नाही. ठोक असतात. झालं, आता पुढचं कर्तव्य संपलं. त्यात इन्व्हॉल्व होत नाहीत. अच्युत नित्यमुक्त अहम अच्युत. चिकटत नाही कशालाही. आणि अच्युत म्हणजे दोन गोष्टी आहेत. नित्यमुक्त म्हणजे काय, त्याच्यात स्वतःला अडकवून घेत नाही, त्याच्यात इन्व्हॉल्व होत नाही, हे बरोबर आहे. पण अच्युत, च्युत म्हणजे दूर होणे. अच्युत म्हणजे दूर न होणे. परमतत्व जर आपल्यापासून मनाला पाहिजे तेव्हा दूर झालं असतं तर आपली काय अवस्था झाली असती. म्हणजे काय म्हणणं आहे माहिती का, तुम्हाला वाटेल की सगळं आत्मतत्वच करतं, कारण मी अच्युत आहे. मी सगळ्यापासून नामानिराळा झालेलो दाखवतही नाही, पण मी सगळ्यापासून नामानिराळा असतो. सगळे व्यवहार सामान्य माणसाप्रमाणे मी करतो, आणि तरी देखील मी स्वतंत्र आहे, नित्यमुक्त आहे. थांबूया इथे. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.